रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू. आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला. बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. योग्य तुमच्या दोघांच्याही मनात आहे आणि हे सांगितल्याशिवाय नानांना कसं कळणार. अरे प्रत्येक वेळी मोठेपणा दाखवायच्या नादात आपण आपल्याच मनाचं ऐकायचं विसरून जातो. हे बघ ती एक पोरगी आहे, ती नाही बोलू शकत, पण तू तरी बोल भावा. कसं बोलू आमल्या? अरे किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. आणि समजा त्यांच्या मनात तसं काही नसलं आणि मी बोललो तर किती वाईट वाटेल त्यांना. आयुष्यात परत माझं कधी थोबाड सुद्धा बघायचे नाही ते. अरे किती करतो तो माणूस माझ्यासाठी, माझ्या बापापेक्षाही जास्त. अरे का करतो? तुझ्याविषयी त्यांना काहीतरी वाटत असेल म्हणूनच करतो ना. नानांना पोरगा नाही म्हणून त्यांचा जीव माझ्यासाठी तुटत असेल. आणि अशा बापासारख्या माणसाला दुखवायची माझी अजिबात इच्छा नाही बघ. अरे पण त्याच बापाला जर त्याची लेक एखाद्या चांगल्या पोराबरोबर, म्हणजे ज्याला तो ओळखतो अशा पोराबरोबर जर संसार करायला लागले तर त्यांना आवडणार नाही. अरे त्यांच्याच डोळ्यासमोर त्यांची लेक राहील. नाही तर असं व्हायला नको योग्य की हातात वेळ होती, पोरगी तयार होती, फक्त याच्या पळकुटेपणामुळे याला लग्न करणं शक्य झालं नाही. पळकुटेपणाचा शिक्का आयुष्यावर तो या पाठहाडावर राहील योग्य, पाठहाडावर. आणि आपण त्या पोरीला लहानपणापासून ओळखतो. तिची तुझ्याविषयी असणारी ओढ सगळ्या वर्गाला माहीत होती. ते येड्या पांड्याला जे कळतं ते तुला कळत नाही वय. आणि ते निरागस पोरीचं मन दुखवायचा अधिकार तुला नाही. अरे अप्पाला आणि ताईला काय सांगू? आंधळी सून चालणार आहे का त्यांना? आणि अजून कोणाकोणाला आणि काय काय समजून सांगू? अप्पाला आणि ताईला मी सांगतो, तू जा, उशीर नको करू, नाही तर परत ही वेळ येणारच नाही. जातो. हा इट्स अ फिल्मी. नाना कामात आहे वाटतं. अरे योग्या ये आवरून घेतो. अरे एकदा पाहुणं आलं की जनावरकडे बघायला कोण नाही. तवा वैरण आणि पाणी आत्ताच देतो. बरं मी कुट्टी करू लागतो तुम्हाला. अरे योग्या नग, तू जाऊन बस, म्या करतो. नाना अहो तुम्ही एकटे असून सुद्धा किती करता. घर, शेती, जनावरं आणि लोकांची लग्न जमवून द्याल, ते बी पैसे न घेता. योग्या जमल तेवढं करायचं बघ. लगीन जमवणं हे माझं सामाजिक सेवा आहे बघ. तेवढंच लोकांचा आशीर्वाद भेटेल आणि माझ्या एकुलत्या एका पोरगीचं भलं होईल. आणि योग्या काय काम होतं का? तू सहजर आला नसशील. नाही ते जरा बोलायचं होतं महत्त्वाचं. अरे अडकळून काय बोलतोयस? बोल की. नाही करायची का ती पोरगी? तसं सांग. ती पोरगी नकोच आहे नाना आपल्याला, पण जरा दुसरं महत्त्वाचं बोलायचं होतं. मग बोल की. नाना कप आणली का हो पारू मावशीकडून? 2च आहेत आपल्याकडं. वय आणतो. कुणी आलंय का? योग्य आलाय. काय म्हणतोय? अगं काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणतोय. बरं योग्या तू जाऊन बस, मी आलो. काय महत्वाचं बोलायचं आहे तुला? बोल लवकर, चपात्या सोडून आली मी. ताई असं घाबरू नको ना, आधीच मला भीती वाटते. शांत राहून ऐकून घे, मधी बोलू नको, नाही तर माझी लिंक तुटती. बोल की आता, काय घोळत बसलायस? जरा दम धर ना, तलवारीसारखी जीभ कशाला चाली ती? तर आप्पा आपल्याला योग्याचं लगीन करायचं आहे. नाही बारसं करायचंय. अरे बोल पटकन, कामं पडल्यात. बोलू देणार आहो मला. तर ताई आणि आप्पा
आपण योग्यासाठी पोरगी बघितलेली आहे. हा काल आलो होतं पाहुणं. ती नाही, दुसरी गावातलीच आहे. कोण र? आपलं ती ही हरेनानाची मयुरी. ए साग्या, अरे बी चालला काय? काय बी कसं बोलतो? काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणतो काय प्रॉब्लेम आहे बुवा? चांगली आहे, शिकलेली आहे. अरे हुबलक तोंडाची आंधळी आहे ती. आंधळी म्हणून काय झालं? अख्ख्या जिल्ह्यात अशी पोरगी सापडणार नाही शोधून पण. आणि ती सगळी कामं एकट्याने करते. आणि आपल्या योग्याचं तिच्यावर काय पिरियम पिरियम. अरे ए चल उठ तू, निघ इथून. तंगड तोडून हातात देईन इथून. चल उठ, निघ. आपल्याला काय, जातो. नाना मी काय म्हणत होतो, लांबची पोरगी बघण्यापेक्षा एखादी नात्यातली नाही तर आपल्याच तालुक्यातली बघितली असती तर जरा बरं झालं असतं. अरे योग्या, जवळजवळ नात्यातली एक बी राहिलेलं नाही. आणि तालुक्यात तर नाहीच नाही. जे बी राहिल्यात ते 10वी आणि 12वीच्या आतले आहेत. आणि मला कशी पण पोरगी चालेल म्हणजे. योग्या चहा पी, घसा कोरडा पडलाय तुझा. तर मी असं म्हणत होतो की पाहुणे आलीच वाटतं. योग्या चल, चल योग्या. आलो. या बघ. नमस्कार. नमस्कार. चल पाहुणे या. नमस्कार. योग्या पाणी आण. घ्या. हा मुलगा माझा, हे मुलाचे मामा आणि हे मुलाचे काका. आता तुम्ही मुलीला बोलवा. योग्या मयुरीला घेऊन ये. हो. हा कोण? हा आमच्या नात्यातलाच आहे. लहानपणापासून येतो आमच्या घरी. गावातलाच आहे. चालेल चालेल, ठीक आहे ठीक. मयुरी झालंय का तुझं? बाहेर बोलवलं तुला. तू चालस वय मैत्रिणीला पोचवायला. अजून वेळ गेली नाही. कसली वेळ योग्या? आज होकार दिला ना त्या पाहुण्यांनी तर पुढच्या महिन्यात लग्न होईल माझं. मग म्हणत बसशी वेळ नाही गेली म्हणून. तुझ्यात हिंमत नाही योग्या. अडकलोय मयुरी. नानांना दुखवायची माझ्यात हिंमत नाही. कदाचित त्यांना आनंद पण झाला असता ना. पाहुण्यांनाच नाही म्हणून सांग. मला चॉईस नाही योग्या. मला माझं असं मतच नाही रे. आंधळी आहे ना मी. चल बराच उशीर झालाय. पाहुणे वाट बघत असते.
पाहुणं, मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा. बाळा तुझं नाव काय? मयुरी हरिदास साळुंके. शिक्षण किती वेळा तुझं झालं? MA इन पॉलिटिक्स. बाळा तुझा अभ्यास कसं काय चालला आहे? चालू आहे. बरं बरं बरं, मुलाला आणि मुलीला काही बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोलू द्या. हो. तुम्ही दोघे इथं बोला, मी बाजूला थांबतो. माझं नाव प्रवीण. सध्या सांगोल्याला पोस्टिंग आहे माझं. बाकी तुमचं काय? एक्झाम नंतर काय नोकरी करायची की कसं काय? सध्या तरी मेन्सवर फोकस आहे. पुढचं काही अजून विचार नाही केला आहे मी. प्लॅनिंग पाहिजे हां, कारण का प्लॅनिंग नसणारी लोकांचं ना आयुष्यात फार काही बरं होत नाही. त्यामुळं प्लॅनिंग हे हवंच. आणि राज्यसेवा क्रॅक झाली किंवा नाही झाली, नोकरी ही करावीच लागेल. घरी बसून खाणारे लोक ना मला अजिबात आवडत नाहीत. काय आहे ना तयारी? तुमच्यात ना मला कॉन्फिडन्स थोडा कमी वाटतोय. कमी कॉन्फिडन्स असलेली माणसं ना आयुष्यात काही सक्सेस फार काही मिळवत नाहीत. पण काही हरकत नाही, मी करून घेतो तुमची तयारी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं काय बाहेर अफेअर वगैरे असं काय नाही ना? असेल तर आत्ता सांगा. लग्नानंतर जर माझ्या कानावर आलं ना तर चालणार नाही. हा अजिबात चालणार नाही. कानावर असं काही आलं तर जीव घ्या माझा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. ए भूता, अरे जीव घेतो का काय आहे? हं? आणि हे काय भगवी कपडी घातली, संन्यास घातला काय? मला भविष्य कळताय. मी रात्रभर जागून अभ्यास केलाय. मी सगळी पुस्तकं वाचली. बर, मग माझं भविष्य बघ. माझ्या आयुष्यात काय लिहिलंय आणि चांगलं बघ, मनाला बरं वाटलं पाहिजे. नाही तर बघ, पुढच्या 6 महिन्यात तू सरपंच होणार. काय पुढच्या 6 महिन्यात आणि मी आणि सरपंच? हसू नको, हसू नको. माझ्यावर विश्वास ठेव. बर बर बर, माझ्या लग्नाचं बघ बरं काय होतंय का? तुझं आंतरजातीय लग्न होणार. ए पांडे, काय पण काय बोलतो रे? मामाची करणार आहे मी, आणि काळी असली म्हणून काय झालं? लगीन तर होत आहे ना. ती गरोदर आहे दुसऱ्याकडून. तू बस झांडा वाजवी. मी भेटलो का रे तुला सकाळ सकाळ? थांब थांब तू. चायला आमच्या मुलाला मुलगी पसंत आहे. पुढची बोलणी तुम्ही बोलून घ्या. पाहुणं, तुम्हीच सांगा आता काय बोलायचं ते. बोला. नाना, आमच्या मुलाला तहसीलदार करायला प्रचंड खर्च आला आहे. आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आणि एक फ्लॅट द्या, आमची एवढीच अपेक्षा आहे. पाहुणं, आमच्या परिस्थितीनुसार खूपच वाटतंय. आम्हाला नाही जमणार बघा. नाना, आम्हाला निवांत कळवा, आम्हाला काही घाई नाही आहे. आता आम्ही येतो. राम राम. गाडीचं पंक्चर. हा ईश्वरी संकेत आहे बालकांनो. तुम्ही आत्ताच एका मुलीला बघून आला.
तिच्यापासून सावध व्हा. भरल्या घराचं वाटोळं होईल. महाराज तुम्ही असं काय म्हणता? तुमच्या भल्याचंच सांगतोय. त्या पोरीशी जर तुमच्या पोराचं लग्न झालं तर सटवाईचा कोप होईल. घरादारावर नांगर फिरेल. 14 विश्व दारिद्र्य तुमच्या घरी नांदायला येईल. सुखशांती हरवेल. लक्ष्मी नाराज होईल, कारण त्या मुलीला मंगळ आहे. आणि अशी मुलगी घरात आणू नका. आम्ही पत्रिका देतं काहीच नव्हतं असं. कोणाला पत्रिका दाखवली होती? चांगल्या ज्योतिषाकडून बघायला हवी होती ना. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, पण पोराचा जीव धोक्यात घालू नका. मंगळ असलेल्या मुलीबरोबर पोराचं लग्न लावू नका, नाही तर पोराच्या जीवाला धोका आहे. कोमल, कोमल थांब ना. कोमल, कोमल, अगं एकदा ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ तुझं? तुला किती वेळा सांगितलं माझ्या मागे फिरू नकोस. कोमल एकदा ऐकून तरी घे माझं. हे बघ, अति होतंय हं आता तुझं. कोमल एकदा तरी बोल माझ्यासोबत. 2 महिने झाले बोलत नाहीयेस. मर आता. सांगणार तू माझ्या घरी आता. कोमल, मला एकदाच सांग, तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही?